ज्या शाळेने विद्या दिली, आयुष्याचा पारा रचला, गुरुजनांनी ज्ञानाचे धडे दिले, त्या मायशाळेच्या अंगणात पुन्हा एकदा आठवणींना उजाळा असा भावस्पर्शी अनुभव देणारा मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवारी प्रशालेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी परिवारातर्फे या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांची नोंद तसेच अल्पपहाराने झाली. मुख्य सोहळ्याचा प्रारंभ ईशस्तवन व स्वागत गीताने झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती देवीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षक जयप्रकाश प्रियोळकर, BL सामंत, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, वैजनाथ देवण, प्रमिला राणे सावंत, शशिकांत साळगावकर, बाळकृष्ण मुळीक, माजी शिक्षक सुनील कदम, संस्था खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राहुळ, मुख्याध्यापक मारुती फाले, निवृत्त कर्मचारी विलास जाधव, काका बोंद्रे, बाळा जाधव, विजया पंत वालावलकर तसेच माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, खजिनदार भाऊ देवळी, गुरुनाथ नार्वेकर, हेमंत खानोलकर, समीर परब, मनीषा नाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तसेच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील 10 ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. SSC परीक्षेत 100% गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अमिषा तिवरेकर हिचाही गौरव करण्यात आला. स्नेहभोजन, पसायदानाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहदेव राऊसह मदन मुरकर, कोकण लॅब ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी. वाचनाच्या 2 पद्धती असतात, एक मुखवाचन आणि प्रकट वाचन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, डोळे आणि मुख हे जास्त गरज आहे. पण वाचत असताना जर ते प्रकट वाचन केलं तर घरातल्यांनाही कळतं. आणि त्यामुळे प्रकट वाचन करत असताना शब्दबोध, शब्दाचा अर्थ कळला